स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ओके, आता इलेक्ट्रिसिटी दोन प्रकारची असते. एक इलेक्ट्रिसिटी जी आहे जी फ्लोईंग असते, ओके, ज्याला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो, ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार करण्याची क्षमता असते. आणि जे ऑल सबस्टन्स आहे, इव्हन आपण सुद्धा, तर आपल्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात एक चार्ज प्रेझेंट आहे. मग या चार्जवर आधारित काय आपल्याला शिकायचं आज? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आता सर्वात अगोदर इलेक्ट्रिक चार्ज काय आहे ते आपण समजून घेऊ. डेफिनेशन जर पाहिली आपण तर पहा, इट इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट मेक्स पार्टिकल अट्रॅक्ट ऑर रिपल इच अदर. म्हणजे मॅटर म्हणजे प्रत्येक पदार्थ जे आहे, ओके, सो इट इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर म्हणजे प्रत्येक सबस्टन्स, प्रत्येक पदार्थाचा एक मूलभूत गुणधर्म आहे इलेक्ट्रिक चार्ज. दॅट मेक्स पार्टिकल्स, आणि त्या मॅटर मध्ये जेवढे काही पार्टिकल्स असतील, पार्टिकल हे आयन असू शकतात, पार्टिकल्स हे मॉलिक्यूल असू शकतात, पार्टिकल्स हे ऍटम असू शकतात. ओके, पार्टिकल जे आहे ते तीन टाईपचे असतात. पदार्थामधली जे कण आहेत तीन प्रकारचे असतात. एक असतात आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स किंवा निगेटिव्ह आयन्स, दुसरे असतात ऍटम, आणि तिसरे असतात मॉलिक्युल्स. या सर्वांना काय म्हणायचं आपण? पार्टिकल्स म्हणायचं. तर हे पार्टिकल्स एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात किंवा रिपेल करतात. ओके, आणि यावरून जी फंडामेंटल प्रॉपर्टी ठरते त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक चार्ज. आता फॉर एक्झाम्पल इथं पहा, इथं आपण काय केलं बरं, एक ग्लास रॉड सस्पेंड केलेला आहे आणि त्याच्या एका टोकावर आपण सिल्कचं कापड असतं ना, त्या सिल्कच्या कापडाला थोडंसं घासून घेतलं, रब केलं. रब केल्यावर जर पाहिलं तर ग्लास रॉडवर काय आलेला आहे? पॉझिटिव्ह चार्ज. हा जो चार्ज आहे हा धन प्रभार आहे. याला कोणता चार्ज म्हणायचा? पॉझिटिव्ह चार्ज. आता हा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाल्यानंतर आपण आणखीन एक ग्लास रॉड घेतला ज्याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज होता, आणि हा जेव्हा याच्या आपण जवळ नेला तर जवळ नेल्यावर ते एकमेकांना काय करायले? दूर लुटायले. कारण इथं पण धन प्रभार आहे, इथं पण धन प्रभार आहे. म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज हे दोन वस्तूवर असतील तर त्या वस्तू एकमेकांना काय करतात? दूर लोटतात. आणि या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? रिपल्शन. काय म्हणायचं? रिपल्शन. म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण प्रतिकर्षण. आणि जे लाईक चार्जेस असतात, लाईक चार्जेस म्हणजे काय? एक तर दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह जर असतील तर त्यांच्यामध्ये कोणता गुणधर्म असतो? रिपल्शन. त्यानंतर सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं आपण? तर पहा, सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपण केलं की एक घेतला आपण ग्लास रॉड. काय घेतला? एक ग्लास रॉड ज्याच्यावर धन प्रभार होता. आणि दुसरं काय केलं आपण? एक प्लास्टिक रॉड घेतला. आता याच्यावर आपण काय घासला होता बरं? ग्लासवर सिल्क क्लॉथ. याच्यावर आपण काय रब करू? उलन क्लॉथ. उलन क्लॉथ वर सॉरी, तर चार्ज काढण्यामध्ये चुकलेला आहे. सो उलन क्लॉथ जे आहे, सो अगोदर मी कट करून घेतो. ओके, तर उलन क्लॉथ मुळे काय होतं की याच्यावर येतो पहा निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज. मग आता मला सांगा, इथं आहे पॉझिटिव्ह चार्ज, इथं आहे निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही लिहून घेतला आपण, आणि हा जो चार्जचा दुसरा प्रकार आहे तो प्रकार काय सांगितला मी तुम्हाला? निगेटिव्ह चार्ज. तर त्याला आपण ऋण प्रभार म्हणू. तर हा ऋण प्रभार प्लास्टिक रॉडवर निर्माण झाला. आता धन प्रभार आणि ऋण प्रभार हे वेगवेगळे प्रभार असल्यामुळं हे जे रॉड आहेत हे एकमेकांच्या जवळ आले. जवळ आले यांचा अर्थ यांच्यामध्ये जी प्रॉपर्टी निर्माण झाली ती प्रॉपर्टी कोणती होती? अट्रॅक्शन. म्हणजे त्यांनी एकमेकाला काय केलं? आकर्षित केलं. आता सारखे चार्ज होते तेव्हा काय आला होता? रिपल्शन. परंतु जेव्हा अनलाईक चार्जेस असतात, अनलाईक म्हणजे काय? सारखे नसणारे जे चार्जेस आहेत, तर या चार्जेस मध्ये काय असतं? अट्रॅक्शन. मग अनलाईक म्हणजे काय? पहिला जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरा काय पाहिजे? निगेटिव्ह. पहिला निगेटिव्ह चार्ज असेल तर दुसरा कसा पाहिजे? पॉझिटिव्ह. सो ओव्हरऑल दोन फेनॉमेना लक्षात आले.
रिपल्शन आणि अट्रॅक्शन. जर लाईक चार्जेस असतील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह तर त्यांच्यामध्ये कोणता गुणधर्म असतो? रिपल्शन, प्रतिकर्षण. अनलाईक चार्जेस आहे पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह किंवा पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, अशा वेळेस कोणती प्रॉपर्टी असते? आकर्षण. ओके, आता हे समजून घेतल्यानंतर प्रश्न असा आहे की मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा चार्ज काय असतो? प्रेझेंट असतो. कारण आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम आहे, त्याला कंडक्ट करणारे आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही इम्पल्स आहेत हे इम्पल्स कॅरी करणारे काय असतात? नर्व्स बॉडीमध्ये आपल्या, बरोबर आहे का? तर हे चेतातंतू. तर यांच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय आहे? इलेक्ट्रिक चार्ज. मी सांगितलं तुम्हाला ऑल सबस्टन्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतो? इलेक्ट्रिक चार्ज असतो. सो आता पहा, अबंडंटली प्रेझेंट इन एव्हरी सबस्टन्स म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट असतो. इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ पार्टिकल्स, आणि लक्षात घ्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ही प्रत्येक पार्टिकलचा कोणता गुणधर्म आहे? इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. प्रॉपर्टीचे दोन प्रकार असतात, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक. ते नंतर आपण डिटेलमध्ये पाहू, पण सध्या लक्षात घ्या की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ही कोणत्या टाइपची प्रॉपर्टी आहे? इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर ऑलवेज इन अ हिडन स्टेट. आता हा चार्ज आपल्या डोळ्याने दिसतो का? जसं की एखादा ग्लास रॉड घेतला आपण, प्लास्टिकचा रॉड घेतला किंवा एखादी टाळ घेतली, गज घेतला, यांच्यामध्ये पण चार्जेस प्रेझेंट आहेत, पण ते चार्जेस आपल्या डोळ्याने दिसतात का? नाही. म्हणजे ते कसे आहेत? हिडन स्टेट म्हणजे लपलेल्या अवस्थेमध्ये असतात. आणि इलेक्ट्रिक चार्जचे दोन टाइप्स आपण पाहिलेच. कोणते कोणते? पॉझिटिव्ह चार्ज ज्याला आपण प्लस साईनने डिनोट करतो, आणि दुसरा आहे निगेटिव्ह चार्ज ज्याला आपण मायनस साईनने डिनोट करतो. आणि हे जे नाव आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे देणारे जे वैज्ञानिक आहे त्यांचं नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन. काय नाव आहे? बेंजामिन फ्रँकलिन. ठीक आहे. आता पुढे जर पाहिलं आपण तर ओव्हरऑल कोणताही ऍटम किंवा बॉडी, ओके, तर बॉडी आपण कन्सिडर करून चलू. तर कोणत्याही बॉडीवर दोन कंडिशन असतात, एक तर ती बॉडी न्यूट्रल असेल किंवा ती बॉडी काय असेल? चार्ज असेल. आता एका बॉडीमध्ये जितका पॉझिटिव्ह चार्ज तितकाच निगेटिव्ह चार्ज असेल तर ती बॉडी कशी असते बरं? न्यूट्रल. आता आपण पाहिलं की ऍटम जे आहे मूलद्रव्यांचे अणू हे इलेक्ट्रिकली काय असतात? न्यूट्रल. कारण जितकी संख्या प्रोटॉनची असते तितकी संख्या कोणाची असते? इलेक्ट्रॉनची. पहा, ऍटम जे आहे कोणत्याही मूलद्रव्याचा अणू हा इलेक्ट्रिकली काय असतो? न्यूट्रल. का? कारण त्यामध्ये जितका प्रोटॉनचा चार्ज आहे तितकाच चार्ज कोणाचा असतो? इलेक्ट्रॉनचा. तुम्हाला माहित आहे प्रोटॉन हे कोणता चार्ज असतो? प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. येते लक्षात? बरोबर. आता हे जे प्रोटॉन आहे हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात. हा, जसं की फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर थोडक्यात समजून घेऊ. आता आपण सोडियम घेऊ. हे सोडियमचं केंद्रक आहे. ही त्याची पहिली कक्षा, ही त्याची दुसरी कक्षा, ही त्याची तिसरी कक्षा. आता सोडियमच्या जे केंद्रक आहे त्यामध्ये कोण कोण असतं बरं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनला पी आणि न्यूट्रॉनला एन अक्षराने दाखवायचं. त्यानंतर पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन घेतले मी? 2, बरोबर. दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8. तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन घेतो मी? 1. तर ओव्हरऑल प्रोटॉनची संख्या ही सुद्धा अणूच्या केंद्रकामध्ये असताना किती आहे? 11. इलेक्ट्रॉन पण किती आहे? 11. म्हणजे जितका पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनचा आहे. इथे लक्षात थोडस फास्ट व्हायला पण समजून घ्या की प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. जे न्यूट्रॉन आहे त्यांच्यावर चार्ज नसतो, त्यांना काय म्हणतो आपण? न्यूट्रल. पण जितका पॉझिटिव्ह तितकाच निगेटिव्ह चार्ज हा प्रेझेंट आहे ऍटम मध्ये. कोणता एक एक्झाम्पल काय घेतलं आपण? सोडियम. सोडियमची संज्ञा काय घेतली आपण? Na. तर सोडियमच्या ऍटम मध्ये
जितका प्रोटॉनचा धन प्रभार तितकाच इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार. फरक फक्त एक आहे, प्रोटॉन कुठं प्रेझेंट आहे बरं? न्यूक्लियस मध्ये, अणूच्या कुठं? केंद्रकामध्ये. आणि इलेक्ट्रॉन कुठं प्रेझेंट आहे? ऑर्बिट मध्ये, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? शेल. बरोबर आहे का? वेगवेगळ्या ठिकाणी आहे, पण दोन्हीवरचा चार्ज कसा आहे? सारखा. आणि म्हणून ऍटम हे इलेक्ट्रिकली काय असतात? न्यूट्रल. न्यूट्रलचा अर्थ काय आला? जितका पॉझिटिव्ह चार्ज तितकाच निगेटिव्ह चार्ज असेल तर ती बॉडी काय असते? न्यूट्रल असते. आता चार्ज बॉडी केव्हा? आता थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं आपण, तिथं आपण काय केलं? हा जो ग्लास रॉड आहे याच्यावर सिल्कचा कापड आपण काय केला? रब केला. मग आता मला सांगा, या ग्लास रॉडवर कोणता चार्ज आला बरं? फक्त पॉझिटिव्ह चार्ज जास्त आला. म्हणजे निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह काय झाला? जास्त. प्लास्टिक रॉडवर आपण वुलन क्लॉथ न रब केलं होतं, त्याच्यावर काय आला? निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आला. म्हणजे जेव्हा थोडक्यात सांगता येईल आपल्याला की पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह चार्ज पेक्षा जास्त असेल, किंवा निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज पेक्षा जर जास्त झाला, ती बॉडी कोणत्या कंडिशन मध्ये आली? चार्ज कंडिशन मध्ये. दोन्ही जर बॅलेन्स असतील तर त्याला काय म्हणायचं? न्यूट्रल. जितका पॉझिटिव्ह तितकाच निगेटिव्ह. तर बॉडी कशी आहे? न्यूट्रल आहे. पण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे जे चार्ज आहे, हे जर दोघांपैकी एक जर जास्त झाला तर डेफिनेटली ती बॉडी कोणत्यामध्ये आहे? चार्ज. जर धन प्रभार जास्त असेल तर त्या बॉडीला काय म्हणू आपण? पॉझिटिव्हली चार्ज. काय म्हणू त्या बॉडीला? पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. जर ऋण प्रभार जास्त झाला तर त्या बॉडीला काय म्हणू आपण? निगेटिव्हली चार्ज बॉडी. लक्षात. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रिक चार्ज हा ओरिजिन म्हणजे याचं निर्मिती कुठं होते. बरोबर. तर आता लक्षात घ्या की मी तर सांगितलं की ऑल सबस्टन्सेस, सर्व पदार्थामध्ये जो चार्ज आहे तो कसा आहे? नॅचरली प्रेझेंट आहे. तो हिडन म्हणजे कसा आहे? लपलेला आहे. आणि आता उदाहरण पाहिलं आपण की सोडियम संदर्भात आपण पाहिलं होतं की सोडियम मध्ये 11 प्रोटॉन आणि 11 काय आहेत? इलेक्ट्रॉन आहे. बरोबर. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह. दोन्ही सारखे आहे, म्हणून ती बॉडी कशी होती? न्यूट्रल. पण पहा, समजा सोडियम आहे, सोडियमच्या पहा, मला सांगा, पुन्हा एकदा काढतो. ही सोडियम आहे. सोडियमच्या प्रोटॉनची संख्या किती आहे सांगा सोडियम मध्ये? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन घेतो मी. प्रोटॉनची संख्या किती आहे? 11. आणि प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. बरोबर. त्यानंतर इथं मी पहिली कक्षा घेतो, दुसरी घेतो आणि त्यानंतर तिसरी कक्षा घेतो. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती होता? 1 होता. तर अशा वेळेस काय झालं बरं? आपण इलेक्ट्रॉन किती धरले? 11 इलेक्ट्रॉन आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन. म्हणून हे अशा वेळेस ही बॉडी कोणत्या कंडिशन मध्ये आहे? न्यूट्रल कंडिशन मध्ये आहे. पण असं झालं की सपोज हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे, आउटर मोस्ट सेल मधला इलेक्ट्रॉन, हा समजा त्या सोडियमनं काय केला? लॉस केला, देऊन टाकला. मग आता देऊन टाकल्यावर काय होईल सांगा बरं? पुन्हा एकदा आपण आकृती काढू की मला सांगा, प्रोटॉन तो कुठं प्रेझेंट आहे बरं? न्यूक्लियस मध्ये. कुठं प्रेझेंट आहे? न्यूक्लियस मध्ये. प्रोटॉन बदलणार आहे का? नाही. त्यानंतर याच्यामध्ये फक्त 2च कक्षा राहतात. किती कक्षा राहतात? किंवा आपण 3 जरी काढल्या तर तिसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचा नाही. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमधला जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन दाखवायचा आहे का? नाही. कारण या इलेक्ट्रॉनचा काय झाला? लॉस. हा इलेक्ट्रॉन त्यानं गमावला. मग आता सांगा, प्रोटॉनची संख्या किती आहे? 11. ती बदलणार आहे का? कारण ते अणूच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असतं, ते कुठं जात नाही. इलेक्ट्रॉनची संख्या 1 ने कमी, किती झाली? 10. मग आता सोडियम जो आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉन पेक्षा प्रोटॉन कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. मग याच्यावर कोणता प्रभार आला? धन प्रभार.
म्हणून हा सोडियमचा कॅटायन आहे. याच्यावर कोणता प्रभार आला? बरोबर, पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झाला. म्हणजे जेव्हा एखादा ऍटम इलेक्ट्रॉनचा काय करतो? लॉस करतो. तर इलेक्ट्रॉनचा लॉस केल्यावर त्याच्यावर काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होणार. येते लक्षात? आणि जर एखाद्या ऍटमने इलेक्ट्रॉनचा काय केला? लॉस केला तर पॉझिटिव्ह आला, आणि जर गेन केलं तर निगेटिव्ह चार्ज वाढेल. जसं की फॉर एक्झाम्पल क्लोरीन आहे. आता क्लोरीन मध्ये मला सांगा, क्लोरीन मध्ये समजा प्रोटॉन आहे 17, इलेक्ट्रॉन आहे 17, परंतु नंतर क्लोरीनने काय केलं माहितीये का? प्रोटॉन तेवढेच आहे पण इलेक्ट्रॉनची संख्या किती न वाढली? 1 न वाढली. त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज. याचा अर्थ काय झाला? इलेक्ट्रॉनचा जर आपण लॉस केला तर कोणता चार्ज यायला? पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनचा गेन केला तर काय यायला? निगेटिव्ह चार्ज. पण दोन्ही नाही केलं तर अशा वेळेस ऍटम काय असतो? न्यूट्रल. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक चार्ज जो आहे हा केव्हा होतो? जर धन प्रभार आणि ऋण प्रभार यापैकी कोणताही एक प्रभार कमी किंवा जास्त झाला तर अशा वेळेस न्यूट्रल बॉडी ही कशामध्ये होते? चार्ज बॉडी मध्ये काय होते? रूपांतरित होते. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आहे त्या संदर्भात आपल्याला फ्रिक्शनल जे आहे घर्षणानं कसं तयार होतं हे आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये लर्न करायचं आहे. ओके.